नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय। नियमानुसार एकरी 1 कोटी रुपये शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या नांदेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आजचे हे धरणे आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवलेले आहे। सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सरकारने काय केलेलं आहे। सरकारने या समृद्धी महामार्गाचा शेतकऱ्यांचं संपादन करताना न्यायालयाचे किंवा भूसंपादन कायद्याचे नियम व कायदा बाजूला ठेवून स्वतःच सरकारनं एक महाराष्ट्र सरकारनं सर्क्युलर काढून कमीत कमी पैसे कसे देता येतील यासाठी एक षडयंत्र रचलं। त्यामध्ये नांदेड तालुक्यातील जे गाव आहेत त्या गावातील जी शेती आहे ती एरिकेटेड एरिया आहे। नांदेड शहरापासून 4-5 किलोमीटर 8 किलोमीटरच्या आतमधली गाव आहेत। म्हणजे रेडी रेकनरचा दर एवढा मोठा आहे, पण रेडी रेकनरचा दर सुद्धा वगळून अत्यंत तोकळा आणि कमी दर या शेतकऱ्यांना देऊन हा समृद्धी महामार्ग त्यांनी बळजबरीने करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर काही शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गाच्या या बळजबरीला, सरकारच्या बळजबरीला विरोध केला आहे। या शेतकऱ्यांचा या विकासाला विरोध नाही, पण जो शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार जी शेती आहे ती जर अशी अत्यंत तोकड्या दरामध्ये जर सरकार घेणार असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारनेच, केंद्र सरकारने केलेला जो 2013चा कायदा आहे भूमी संपादनाचा, त्या कायद्याचं यामध्ये उल्लंघन होत आहे। उच्च न्यायालयाने पुण्याच्या रिंग रोड संदर्भामध्ये एक निर्णय दिलेला आहे, त्यानुसार सुद्धा हे राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सुद्धा उल्लंघन करत आहे। म्हणून आज शेतकऱ्यांनी आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शेतीला 2000 या दरम्यान, या समृद्धी महामार्गाच्या दरम्यान जे काही या शेतकऱ्यांची खरेदी विक्री झालेली आहेत ते निर्णय यामध्ये मान्य करावेत। शेतकऱ्यांना कमीत कमी 1 करोड रुपये एकरी मोबदला द्यावा, अशा विविध मागण्यासाठी आजचं हे शेतकऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत, उच्च मोबदला मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून कायम ठेवू, एवढे या निमित्तानं सरकारला मी सांगू इच्छितो।